मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 7वा इंग्रजीचा एक लेसन 2.4 पुटिंग टुगेदर अ क्लास मॅगझिन हा आपण पाहणार आहोत. या लेसनमध्ये आपल्याला मॅगझिन कसं तयार करायचं किंवा मॅगझिन म्हणजे काय याबद्दल माहिती दिलेली आहे, ती आपण पाहणार आहोत. पाहूया इंट्रोडक्शन. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया वर्ग 7वीचा एक लेसन 2.4 पुटिंग टुगेदर अ क्लास मॅगझिन. आपल्या वर्गाचं मॅगझिन आपण स्वतःच तयार करणे. यू मस्ट हॅव सीन दॅट मेनी पीपल रीड मॅगझिन्स. आता तुम्हाला हे माहीत असेल की बरेचसे लोक मॅगझिन वाचतात. मेनी ऑफ देम आर फॉर ग्रोन अप पीपल, म्हणजे त्यांच्यापैकी जे बरेचसे मॅगझिन्स असतात ते मोठ्या माणसांसाठीच असतात. बट सम ऑफ देम आर ऑल्सो फॉर चिल्ड्रेन. But instead of buying a magazine from a shop, would you like to make your own magazine? आता बरेचसे मॅगझिन हे ग्रोन अप पीपलसाठी असतात, काही चिल्ड्रनसाठी सुद्धा असतात. आता आपल्याला विचारलेलं आहे की काय तुम्हाला एखादं मॅगझिन शॉपमधून विकत आणण्यापेक्षा तुम्हाला स्वतःच बनवायला आवडेल काय? तर आता मॅगझिन म्हणजे नेमकं काय? तर एखादं मॅगझिन म्हणजे वर्तमानपत्रासारखंच किंवा एखादं नियतकालिक, एखादं मासिक ज्यामध्ये भरपूर साऱ्या न्यूज असतात, भरपूर साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या असतात, वेगवेगळ्या प्रकारची माहिती त्यामध्ये असते. तर तशा प्रकारचा तर आपल्याला एक मॅगझिन या ठिकाणी बनवायचं आहे किंवा बनवता का? तुम्ही बनवू शकता का? अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. प्रिपेअर द मॅगझिन ऑफ देअर क्लास. आता तारा आणि त्यांचे मित्रमैत्रिणी त्यांच्या क्लाससाठी एक मॅगझिन तयार करत आहे. तर ते कसं तयार करत आहे ते आपल्याला आता रीड आउट करायचं आहे. कलेक्ट स्पेसिमेन्स ऑफ चिल्ड्रन्स मॅगझिन्स अँड चिल्ड्रन्स सेक्शन इन अदर पिरियडिकल्स न्यूजपेपर्स. आता आपल्याला आपल्या वर्गाचं, आपल्या शाळेचं मॅगझिन तयार करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला जे मुलांशी संबंधित काही मॅगझिन्स आहे, नियतकालिके आहे, वर्तमानपत्र आहे, काही पिरियडिकल्स आहे. पिरियडिकल्स म्हणजे सुद्धा नियतकालिके किंवा मासिके, आणि मॅगझिन म्हणजे सुद्धा मासिके किंवा नियतकालिके. मॅगझिन्स हे जनरली एका महिन्यामध्ये एकदा प्रकाशित होत असतं. पिरियडिकल्स हे सुद्धा एका महिन्यामध्ये एकदा किंवा 15 दिवसामध्ये सुद्धा एकदा असं प्रकाशित ते होत असतं. न्यूजपेपर हे डेली असतात किंवा ते सुद्धा 15 दिवसाला, एका आठवड्याला, महिन्याभराला अशा प्रकारे न्यूजपेपरसुद्धा काही पब्लिश होत असतात. तर या न्यूजपेपरमधून, काही पिरियडिकल्समधून, काही मॅगझिन्समधून आपल्याला विद्यार्थ्यांशी संबंधित किंवा चिल्ड्रन्सशी संबंधित जे काही पार्ट आहे त्या न्यूजपेपरमध्ये, मॅगझिनमध्ये आलेले ते आपल्याला कट करायचे आहे. सी व्हिच ऑफ द फॉलोइंग मटेरियल्स आर इन्क्लुडेड इन द मॅगझिन्स. आता आपल्याला हे बघायचं आहे की त्या मॅगझिन्समध्ये कोणत्या प्रकारचं मटेरियल इन्क्लूड आहे आणि आपल्याला जे मॅगझिन तयार करायचं आहे त्यामध्ये सुद्धा कोणत्या प्रकारचं मटेरियल इन्क्लूड आपल्याला करायचं आहे. बघा, या ठिकाणी भरपूर सारी माहिती आपल्याला दिलेली आहे. स्टोरीज, कथा, पोयम्स, कविता, वर्ड पझल्स म्हणजे शब्दांचे कोडे, पिक्चर पझल, चित्रांचे कोडे, रिडल्स कोडे, क्राफ्ट आयडियाज, काही क्राफ्ट संदर्भात आपल्या कल्पना, इन्फॉर्मेटिव्ह आर्टिकल्स, काही महत्त्वपूर्ण माहिती देणारे काही आर्टिकल्स, जोक्स, काही चुटकुले, बोर्ड गेम्स, काही गेम्स, फोटोग्राफ्स, क्विजेस म्हणजे काही फोटोग्राफ्स, आणि क्विजेस म्हणजे सुद्धा प्रश्नोत्तरी, प्रश्नांच्या स्वरूपात काही माहिती, रेसिपीज, जेवणासंदर्भात किंवा खाना खजाना या संदर्भात माहिती, टिप्स ऑन हाऊ टू स्टडी, कशा प्रकारे अभ्यास करायचा या संदर्भात आपल्याला दिलेल्या टिप्स, कोणाची तरी इंटरव्ह्यूज, प्लेज, नाटकं, न्यूज आयटम्स किंवा काही महत्त्वपूर्ण बातम्या, कलेक्शन ऑफ इंटरेस्टिंग फॅक्ट्स किंवा जगामधल्या काही महत्त्वपूर्ण ज्या काही घटना आहे, वास्तविकता आहे, काही फॅक्ट्स आहे त्यांचं कलेक्शन, पिक्चर स्टोरीज म्हणजे चित्रांच्या माध्यमातून एखादी कथा, फ्रेंडली ॲडवाईस, काही लोकांना मैत्रीपूर्ण सल्ला देणे किंवा वेगवेगळ्या प्रकारचं अदर टाईप्स ऑफ मटेरियल. तर एवढं सारं मटेरियल आहे. तर आपल्याला आता हे शोधायचं आहे की नेमकं आपल्याला कोणतं मटेरियल आपल्या मॅगझिनमध्ये टाकायचं आहे. आता आपल्याला 2 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहे. व्हिच ऑफ दीज डू यू लाईक टू रीड द मोस्ट. आता तुम्हाला वरीलपैकी कोणतं वाचायला आवडते जास्तीत जास्त. कलेक्ट स्पेसिमेन्स ऑफ 3 ऑफ युअर फेवरेट मटेरियल्स. आणि आता आपल्याला एक एक्झरसाइज या ठिकाणी दिलेली आहे की तुम्हाला वरीलपैकी कुठल्याही 3 गोष्टींमधलं स्पेसिमेन्स तुम्हाला कलेक्ट करायचं आहे जे तुमचं फेवरेट आहे. दुसरी गोष्ट विचारलेली आहे, कलेक्ट 1 स्पेसिमेन ऑफ ईच ऑफ द अबो ॲज अ क्लास प्रोजेक्ट. आणि आपला क्लास प्रोजेक्ट म्हणून आपल्याला प्रत्येकच बाबीमधलं एक स्पेसिमेन कलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी न्यूज आयटम, प्लेस, पिक्चर पझल्स, वर्ड, स्टोरीज, रेसिपीज, इन्फॉर्मेटिव्ह जे काही या ठिकाणी दिलेलं आहे
त्या सर्वांमधलंच आपल्याला काहीतरी कलेक्ट करण्यासाठी सांगितलेलं आहे. हा प्रोजेक्ट आहे विद्यार्थ्यांसाठी. आता बघूया या चॅप्टरमध्ये तारा आणि तिच्या मित्रमैत्रिणींनी कशाप्रकारे त्यांच्या वर्गाचं मॅगझिन तयार केलेलं आहे. Tara and friends are busy producing their class magazine. Many children have sent their contributions to the magazine. आता बघा त्यांचं काम चालू आहे. बरेचसे विद्यार्थी मॅगझिन बनवण्याच्या कामामध्ये आपापलं कॉन्ट्रीब्युशन देत आहेत, योगदान देत आहेत. Others have helped to write in a good handwriting, beautiful hands and decorate it with colors, photos, pictures and designs. आणि बरेचसे विद्यार्थी ज्यांचं अक्षर चांगलं आहे ते त्यांच्या सुंदर अक्षरामध्ये, हस्ताक्षरामध्ये काहीतरी लिहित आहेत. ते मॅगझिन डेकोरेट करत आहेत. कोणी त्या मॅगझिनला कलरफुल बनवत आहेत, काही फोटोज त्यामध्ये ॲड करत आहेत, काही पिक्चर्स आणि कुठल्या तरी डिझाईन्स त्यामध्ये ॲड करत आहेत. दे वॉन्ट टू डिस्प्ले इट ऑन द क्लासरूम वॉल, कारण त्यांना ते मॅगझिन त्यांच्या क्लासरूम वॉलवर डिस्प्ले करायचं आहे, ठेवायचं आहे. इन द फॉर्म ऑफ अ कोलाज, आणि ते मॅगझिन कशा स्वरूपात असेल? कोलाज. कोलाज म्हणजे एकाच पिक्चरमध्ये खूप सारे पिक्चर. दॅट इज वाय दे हॅव कट आउट पीसेस ऑफ द आर्टिकल्स, आणि म्हणून आता त्यांनी बऱ्याच साऱ्या मॅगझिनमधले आणि न्यूजपेपर्समधले जे महत्त्वाचे आर्टिकल्स आहे ते त्यांनी कट आउट केलेले आहे. दे विल अरेंज देम ऑन कलर्ड पेपर विथ ॲप्रोप्रिएट इलस्ट्रेशन. आता ते त्या कलर्ड पेपरवर सगळे ते आर्टिकल्स व्यवस्थित चिपकवतील आणि त्याची माहितीसुद्धा, त्याचं इलस्ट्रेशन, एक्सप्लेनेशनसुद्धा व्यवस्थित त्यावर ते देणार आहेत. बट सॅडली द पीसेस हॅव ऑल गॉट मिक्स्ड अप. पण आता काय झालं, सर्व पीसेस त्यांचे मिक्सअप झालेले आहे. कॅन यू हेल्प तारा टू सॉर्ट आउट द पीसेस. आता आपल्याला विचारलेलं आहे की काय तुम्ही ताराला मदत करू शकता का ते सर्व पीसेस सॉर्ट आउट करण्यासाठी. आता सर्वप्रथम बघूया की त्या मॅगझिनमध्ये नेमकं काय असलं पाहिजे. तर या ठिकाणी बघा, हे जी डायग्राम, हे जे चित्र तुमच्यासमोर दिसते आहे, वेगवेगळ्या प्रकारचे चित्र एकाच पिक्चरमध्ये, हे सर्व वेगवेगळे पिक्चर्स, तर याला आपण म्हणतो कोलाज. तर या कोलाजमध्ये काय असते? पेपर पेंग्विन, म्हणजे पेपर पेंग्विनची माहिती, ग्रीन चटणी कशी असते, हिरव्या मिरच्याची चटणी, फ्रूट चाट, त्या संदर्भात वेगवेगळी माहिती, त्यासोबतच वेगवेगळे विषय या ठिकाणी दिलेले आहे. तर या सर्व मुद्द्यांची माहिती, त्या मुद्द्यांच्या माहिती संदर्भातले आर्टिकल्स यांनी वेगवेगळ्या मॅगझिनमधून कापून घेतलेले असतील किंवा स्वतःही आपण लिहून आपलं स्वतःच्या हस्ताक्षरामधलं आर्टिकलसुद्धा आपण त्यामध्ये पेस्ट करू शकतो, चिपकवू शकतो. The names of the sections of the magazine are given in blue boxes below. मॅगझिनचे जे काही सेक्शन्स आहे त्या सेक्शनला ब्ल्यू कलरमध्ये नाव दिलेले आहे किंवा ब्ल्यू बॉक्समध्ये नाव दिलेले आहे. बघा, मॅगझिनमधले सेक्शन्स कोणते आहे? लाफ्टर इन द क्लासरूम हा एक सेक्शन आहे, म्हणजे क्लासरूममधलं एक हास्य, विनोदाने भरलेले काहीतरी किस्से असतील किंवा विनोदी मटेरियल. त्यानंतर क्राफ्ट कॉर्नर, यामध्ये काही क्राफ्ट संदर्भात कुठलं हस्तकला वगैरे. ॲडवाईस फॉर फ्रेंड्स इन नीड, एक विद्यार्थ्यांना किंवा मित्रांना सल्ला, त्यांच्या जेव्हा ते अडचणीत असतात किंवा अडचणीमध्ये असलेल्या मित्रांना आपण कशाप्रकारे ॲडवाईस करू शकतो, तर त्या संदर्भात काही आर्टिकल्स. माउथ वॉटरिंग रेसिपीज फॉर हंग्री किड्स, काही भुकेल्या मुलांसाठी किंवा सर्वच मुलांसाठी तोंडाला पाणी येईल अशा प्रकारच्या ब्युटिफुल आणि खूपच टेस्टी अशा रेसिपीज या संदर्भातली माहिती. तर अशा प्रकारचे सेक्शन आपल्याला या वर्गाने तयार केलेल्या ज्या मॅगझिनमध्ये आपल्याला दिसू शकतात. म्हणजे या वर्गाने जे मॅगझिन तयार केलेलं आहे त्या मॅगझिनमध्ये किती सेक्शन आहे? 4. फाइंड द नेम्स ऑफ द ॲटम अँड द रिमेनिंग पीसेस फ्रॉम दोज शोन ऑन द बोर्ड, पुट देम इन अ प्रॉपर सिक्वेन्स. आता या सर्वांना प्रॉपर सिक्वेन्समध्ये ठेवायचं आहे. म्हणजे जे आपण आता वर बघितलेलं आहे बघा, ही जी माहिती आहे. आता उदाहरणार्थ बघा, ड्रॉ अ पेपर बॅकग्राऊंड टू शो द स्काय अँड द आईस. आता ही माहिती कशा संदर्भात आहे? किंवा डेकोरेट इट विथ कलर्ड पेपर, मार्कर्स अँड स्टिकर्स, किंवा खाली इन्ग्रेडियंट्स आहे. इन्ग्रेडियंट्स म्हणजे घटक. अ मीडियम पीस ऑफ कोकोनट, 2 ग्रीन चिलीज, म्हणजे हे कशा संदर्भात आहे? तर ग्रीन चटणी संदर्भात आहे. म्हणजे ग्रीन चटणी आपण कशी बनवायची, तर या ठिकाणी माहिती दिलेली आहे की कोकोनट घ्या, 2 चिलीज घ्या, त्यानंतर कोरिएंडर लिव्ज घ्या, म्हणजे सांबार वगैरे. त्यानंतर सॉल्ट टू टेस्ट अँड 1/2 स्पूनफुल ऑफ शुगर, आणि अर्धा चमचा शुगर, अशा प्रकारचं इन्ग्रेडियंट या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर अशाच प्रकारचे वेगवेगळे कॉलम्स आहे. आता या ठिकाणी बघा, मेथड
वॉश द गवा अँड कट इट इंटू अ बिग पीसेस. बघा गवा घेतलेला आहे, गवा म्हणजे पेरू, आणि त्याला 2 पीसेसमध्ये कट करा. पुट ऑल द इन्ग्रेडियंट्स इन अ ग्लास बाउल. आणि एका काचेच्या बाउलमध्ये ते सर्व इन्ग्रेडियंट्स टाका. स्प्रिंकल चाट मसाला अँड मिक्स द इन्ग्रेडियंट्स वेल. आणि त्यावर थोडा चाट मसाला टाका. स्प्रिंकल म्हणजे त्याच्यावर असा फवारा टाका. आणि त्यानंतर सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहे त्यामधले त्याला मिक्स करा. तर ही सुद्धा एक ॲक्टिव्हिटी आहे, काहीतरी आपल्याला बनवायचं आहे त्या बनवण्यासंदर्भात. ती सुद्धा एखादी स्वीट डिश असेल ती आहे या ठिकाणी फ्रूट चाट. म्हणजे फ्रूटचं चाट बनवायचं आहे आपल्याला. तर फ्रूट चाटची माहिती कुठे लिहिलेली आहे, तर या ठिकाणी लिहिलेली आहे मेथडमध्ये. तर अशा प्रकारे या वर्गाने काही सेक्शन निर्माण केलेले आहे आणि त्या प्रत्येक सेक्शनमध्ये आपल्याला त्या सेक्शनमध्ये येणाऱ्या घटकांची माहिती लिहायची आहे. तर आपल्याला ताराला हेल्प करायची आहे. ताराला हेल्प करायची आहे म्हणजे आपल्यालाच ते समजून घ्यायचं आहे की नेमकं कोणत्या सेक्शनमध्ये कोणता पार्ट येणार आहे. त्यानंतर बघा गेटिंग सो मच होमवर्क ऑन लुझिंग फ्रेंडशिप्स. म्हणजे खूप सारं होमवर्क दिल्यानंतर किंवा फ्रेंडशिप आपली तुटली एखाद्यासोबत तर मग काय. तर अशा प्रकारे काही या ठिकाणी चॅटिंग्स दिलेल्या आहे. त्यानंतर अभ्यासासंदर्भात सुद्धा काही या ठिकाणी कोलाजच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या हाताने पण काही माहिती लिहू शकतो आणि बरेचसे आर्टिकल्स आपण वेगवेगळ्या मॅगझिनमधून घेऊ शकतो, न्यूजपेपरमधून घेऊ शकतो आणि ते सर्व आपण आपल्या मॅगझिनमध्ये जे आपल्याला आपल्या वर्गाचं मॅगझिन तयार करायचं आहे त्यामध्ये आपण ते चिपकून आपल्या वर्गामध्ये भिंतीवर पेस्टसुद्धा करू शकतो किंवा एका बुकच्या फॉर्ममध्ये, म्हणजे ज्याप्रमाणे एखादं छोटं पुस्तक असते 4-5 पानाचं, तर तशाही प्रकारचं पुस्तक आपण बाइंड करू शकतो किंवा एखादा सेंच्युरी पेपर घेऊन त्यावर छोटे छोटे आर्टिकल पेस्ट करून आपल्या वर्गामध्ये आपण ते चिपकू शकतो. आणि एकाच सेंच्युरी पेपरवर असे वेगवेगळे आर्टिकल्स आपण चिपकवल्यानंतर आपल्याला एकाच ठिकाणी भरपूर सारी माहिती दिसू शकते. तर अशा प्रकारे आपल्याला मॅगझिन तयार करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मॅगझिन म्हणजे काय? नियतकालिके किंवा मासिके. पिरियॉडिकल्स म्हणजे सुद्धा नियतकालिके किंवा मासिके. तर अशा प्रकारे मॅगझिन्स आपण कशासाठी वापरतो, मॅगझिन्समध्ये कुठले घटक येऊ शकतात, मॅगझिनमध्ये काय काय येऊ शकते, कुठल्या घटकांचा अंतर्भाव होऊ शकतो, तर या सर्व गोष्टींची माहिती आपण या लेसनच्या माध्यमातून पाहिलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा लेसन नक्की समजला असेल. या व्हिडिओला आपण लाईक करायला विसरू नका आणि या चॅनलवर आपण नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग मॉरल इंग्लिश गुरु. थँक्यू.